आजचा निकाल हा ऐतिहासिक निकाल आहे, कारण या निकालाकडे अखंड विश्वाचं लक्ष लागलेलं होतं आणि आजचा निकाल हा आमच्या बाजूने लागणार याच्यात आम्हाला तीळमात्र शंका नव्हती। कारण निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष हा त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांना दिला होता आणि चिन्हसुद्धा त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबाला दिलेला होता। म्हणून आजचा निकाल हा ठिकाणी ऐतिहासिक आहे आणि हा विचाराचा निकाल आहे, सत्याचा निकाल आहे आणि शिंदे साहेबाच्या प्रामाणिकपणे जनतेच्या प्रति प्रामाणिकपणे काम करत असलेल्याच्या भूमिकेचा विचार आहे। म्हणून आम्हाला ठाम विश्वास होता की त्या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद, विठ्ठलाचा बा विठ्ठलाचा आशीर्वाद आणि त्या ठिकाणी संविधानाचा आणि न्यायव्यवस्थेचा सुद्धा आशीर्वाद ही एकनाथजी शिंदे साहेबांनाच मिळणार होता। कारण एकनाथजी शिंदे साहेबांची जनतेच्या प्रति त्या ठिकाणी असलेली प्रामाणिक भूमिका आणि त्यांच्या प्रति करत असलेलं काम हे त्या ठिकाणी सर्व जनतेचा सुद्धा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळालेला आहे। म्हणून त्या ठिकाणी असत्याचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे आणि विचाराच्या वारसदारा, रक्ताच्या वारसदाराचा नाही तर विचाराच्या वारसदाराचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे। म्हणून आज आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारामध्ये त्या ठिकाणी नामदेव पायरीपाशी त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतो आहे आणि आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे महाराष्ट्रातलं गतिमान शासन चाललेलं आहे ते गतिमान शासन इथून पुढच्या काळामध्ये अधिक गतिमान होईल आणि सर्वसामान्य जनतेचे त्या ठिकाणी प्रश्न अधिक मला वाटतं गतिमानतेनं सुटल्याशिवाय राहणार नाहीत। जनता नक्कीच साहेबांना त्या ठिकाणी अधिक यश येऊ दे आणि साहेबाच्या हातून सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्याचे, कष्टकरी वर्गाचे, दीनदलितांचे त्या ठिकाणी प्रश्न प्राधान्यानं त्या ठिकाणी मार्गी लागू देत। आतापर्यंत आपण पाहिलंच आहे, आत्तापर्यंतच्या काळामध्ये जे निर्णय झाले नाहीत तेवढे निर्णय मला वाटतं गेल्या 10 वर्षात निर्णय झाले नसतील तेवढे या 1.5 वर्षाच्या कालामध्ये झालेत।